अगेन तुम्ही परत ती प्रॉपर्टीमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करताय ती कुठल्या एरियामध्ये करताय, कुठल्या लोकेशनला करताय, त्याचं फ्युचर डेव्हलपमेंट कशी आहे, या डेमोग्राफिक्सवरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतात. आपल्याकडे आपण घर घेणार आहोत हा निर्णय घेतल्यावरती पटकन कोणाला सांगत नाही, शेअर करत नाही की नको उगीच कशाला, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सांगायला नको. पण तो सांगून निर्णय चुकण्यापेक्षा ॲटलीस्ट जे जवळचे 2-3 सल्लागार चांगले असतील त्यांच्याशी जाऊन तो विषय डिस्कस करा, शेअर करा. कदाचित तिथे डेव्हलपमेंट फ्युचरमध्ये दिसते, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल ही चांगली होईल असं वाटतंय. सो लँडमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर कदाचित दॅट इज द लोकेशन दॅट यू शुड लुक ॲट इट फ्रॉम फ्युचरिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत अमोल सर, जे रावतकर ग्रुपचे फाउंडर आहेत. सो आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं प्रॉपर्टी किंवा रिअल इस्टेटमध्ये पैसा कसा कमावला जातो. सर खूप खूप थँक्यू की तुम्ही हा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. आणि फर्स्ट ऑफ ऑल एक छोटंसं इंट्रोडक्शन द्या आमच्या व्ह्यूअरसाठी. नमस्कार, मी अमोल रावेतकर, फाउंडर आणि चेअरमन ऑफ रावेतकर ग्रुप. रावेतकर ग्रुप हे गेले 30-35 वर्ष रिअल इस्टेट या व्यवसायामध्ये कार्यरत आहे. आणि आत्ता ॲट दिस प्रेझेंट मोमेंट साधारणतः पुण्यामध्ये म्हटलात तर एक 11 प्रोजेक्ट रावेतकर ग्रुपचे पुण्यामध्ये विविध लोकेशन्सला चालू आहेत. आत्तापर्यंत साधारणतः 18 लाख फुटापर्यंत कन्स्ट्रक्शनचा अनुभव रावेतकर यांच्या पाठीशी आहे. आणि प्रामुख्याने रिडेव्हलपमेंट सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त काम आत्तापर्यंत आमचं झालं. साधारणतः एक 8 ते 10 लाख फुटाचा फक्त रिडेव्हलपमेंट या सेक्टरचा आमचा अनुभव आहे. सो आय थिंक मलाही आनंद वाटतो. थँक्यू सो मच मला इथे बोलवलं तुम्ही. एक शॉर्टमध्ये काय सांगाल रावतकर ग्रुपचे पूर्ण जर्नी एक शॉर्टमध्ये, कारण की तुम्ही खूप सारे इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, पण एकदा शॉर्टमध्ये, कारण की जे व्ह्यूअर्स तुम्हाला पहिल्यांदा बघतायत सो त्यांच्यासाठी. बेसिकली रावेतकर ही कन्स्ट्रक्शनमध्ये जी आमची आज जे नाव आहे, तर माझे वडील आर्किटेक्ट होते आणि त्यांनी पहिली काही वर्ष आर्किटेक्चरल प्रॅक्टिस केली. मग सबसिक्वेंटली जशी आर्किटेक्चरची कामं मिळत गेली तशी त्यांना त्यावेळेला की आमचं तुम्ही जर एनिवे आर्किटेक्टचं काम म्हणून करता तर कॉन्ट्रॅक्टिंग आमचा बंगला म्हणा किंवा आणखीन एखादं काही छोटं काम असेल तर तुम्हीच ते करून द्याल का, म्हणून मग ते कॉन्ट्रॅक्टिंगची कामं पण त्यांच्याकडे यायला लागली. आणि कॉन्ट्रॅक्टिंगचा थोडा अनुभव त्यांना आल्यावरती मग असं वाटतं त्यांनी म्हणले की मग चांगली कामं येत आहेत माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टिंगची, तर इन दॅट केस मग मी स्वतः माझा कन्स्ट्रक्शनची कंपनी का नाही चालू करत, म्हणून मग ते कन्स्ट्रक्शन या व्यवसायात आले. ते मी साधारणतः 99-2000 साली जेव्हा मी माझं इंजिनिअरिंगचं लास्ट इयर होतं त्यावेळेला त्यांना जॉईन केलं त्यांचं ॲज अ असिस्टंट म्हणून. आणि 2005 सालापर्यंत त्यांच्याबरोबर मी त्यांच्या कंपनीमध्ये काम केलं. आणि मग 2008 साली मी माझी स्वतःची कंपनी चालू केली आणि मग तेव्हापासून मी माझी स्वतःची वाटचाल चालू केली. मी 30 ते 35 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहात किंवा रावेतकर ग्रुप पूर्ण इंडस्ट्रीमध्ये आहे रिअल इस्टेटच्या. सो आधीचं पुणे आणि आत्ताचं पुण्यामध्ये तुम्हाला काय फरक, म्हणजे किती IT कंपनीज इथे आलेल्या आहेत आज, आणि आधीच्या पुण्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आणि ऑब्व्हियसली म्हणजे आय थिंक आपण म्हणतो असं की पुणे तिथे काय उणे, खरंच एस्पेशली लहानपण किंवा रादर कॉलेजपर्यंत जर पुणे म्हटलास तर कुठल्याही पुण्याच्या कोपऱ्या टू कोपरा जायचं असेल आपल्याला तर एक अर्धा पाऊण तासाच्या वरती लागायचं नाही. बाईक काढली की तुम्ही निघा, किक मारा आणि आय थिंक एक अर्धा पाऊण तास पुढे गेलात कुठेही की तुम्ही पुण्याच्या बाहेर पोहोचलेले असायचं. आज मला असं वाटतं की इथून मला औंधला पोचायचं असेल तरच अर्धा तास लागतो. सो ऑब्व्हियसली खूप एक्सपोनेन्शियल ग्रोथ पुण्याची झालेली आहे. पुणे पूर्वी हे पेन्शनर्स पॅराडाईज म्हणून आज ओळखलं जायचं त्यावेळेला, आणि आज तू बघायला गेलास तर पुण्याचं कम्प्लीट डेमोग्राफिक बदललेलं आहे. आज पुण्यामध्ये IT म्हणा, सर्व्हिस म्हणा, मॅन्युफॅक्चरिंग म्हणा, याच्यासाठी जे येणारं नवीन यंग पॉप्युलेशन आहे, त्यामुळे आज तू पुणे बघितलं असेल तर पुणे खूप व्हायब्रंट सिटी झालं आहे. आज पुण्यामध्ये जो येणारा आत्ता जो सगळा वर्ग आहे हा यंग आहे, यूथ आहे. प्लस आपल्याकडे एवढी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत. सो बेसिकली पुणे हे कायम विद्येचं माहेरघर म्हणून होतं. सो शिकण्यासाठी म्हणून पुण्यात खूप लोक यायची, पण तेवढ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे नव्हत्या म्हणून कदाचित शिकायचे. आणि मग मी मुंबई हे त्यावेळेस एक असं होतं की आपण मुंबईला शिफ्ट होऊया. पण आज पुण्यामध्ये तू बघितलं असेल तर प्रामुख्याने जो
बाहेरचा स्पेशली पुण्याच्या बाहेरचा जो येतो तो पुण्यामध्ये शिकण्यासाठी म्हणून येतो, मग काही वर्ष इथे राहतो, मग इथेच त्याला नोकरी मिळते, मग तो नोकरी इथे सुरू करतो त्याची आणि इव्हेंच्युअली तो अख्ख्या या सगळ्या जर्नीमध्ये पुण्याच्या प्रेमात पडतो. बिकॉज पुणे तसं म्हटलं तर सगळ्या दृष्टीने चांगलं आहे. म्हणजे आज तू बघायला गेलास तर आता पावसाळा सुरू झाला आपल्या इथे, आजूबाजूला इतके सुंदर हिल्स आहेत आपल्याकडे, एवढे चांगले हिल स्टेशन आहेत आपल्याकडे. सो आणि ओव्हरऑल पुण्याचं आत्ता 1-2 महिने सोडले, एप्रिल मे हा सोडला तर अदरवाईज इवन द वेदर इज सो फॅन्टास्टिक पुण्यामध्ये. त्यामुळे पुण्याच्या प्रेमात जर कोणी नाही पडलं तरच मला आश्चर्य वाटतं. प्रॉपर्टीज किंवा रिअल एस्टेटमध्ये पैसा कसा कमावला जातो, सो ह्या रिलेटेडच माझा प्रश्न आहे की जेव्हा कुठली पण प्रॉपर्टी आपण बाय करतो सो नेमकं काय काय म्हणजे कसं प्रॉफिट होतं त्यामध्ये किंवा काय पॅरामीटर्स बघितले पाहिजे. सो बेसिकली प्रॉफिट हा तुम्ही प्रॉफिटसाठी म्हणून इन्व्हेस्ट करताय का तुमची ती रिक्वायरमेंट आहे म्हणून तुम्ही इन्व्हेस्ट करताय. ओके. प्रत्येकाच्या प्रॉफिटची व्याख्या ही वेगळी असू शकते. ज्याच्यामध्ये माझं म्हणणं सिम्पल आहे की आज मला माझं घर घ्यायचं आहे तर आपण जेव्हा आपल्या घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपण आपले इमोशन इन्व्हेस्ट करतोय, आपण आपलं फ्युचर इन्व्हेस्ट करतोय. त्यावेळेला मला नाही वाटत कोणी प्रॉफिट हा त्यावेळेला विचार करतो. ऑब्व्हियसली काळांतराने रिअल इस्टेट हा असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स पाहिजे दोन्ही बाजूने, ॲज अ व्यावसायिक म्हणून पण आणि ॲज अ बायर म्हणून पण. इयर ऑन इयर गेले पुण्याचा काही वर्षांचा ग्राफ बघितला तर इयर ऑन इयर साधारणतः ऑन अन ॲव्हरेज 7% to 10% इयर ऑन इयर आपल्याला रिटर्न ऑन द प्रॉपर्टी मिळतो. सो पण त्याला एक विजन पाहिजे किंवा मला मी आज घेतलाय आणि मला 2 वर्षात त्याचे लगेच दुप्पट झालंय तिप्पट झालंय असंही नाही. काही काळ असा होता की ज्या वेळेला त्या लोकांना तसे काही बेनिफिट मिळाले पण आता बऱ्यापैकी सस्टेन्ड ग्रोथ चालली आहे. त्यामुळे असे एक्सपोनेन्शियल प्रॉफिट रिटर्न्स मिळतील असं नाही आहे. मे बी 5 वर्षाची तुम्ही लॉंग टर्म विजननी तुम्ही जर एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर इव्हेंच्युअली आय थिंक प्रॉब्ली 5 वर्षानंतर त्या प्रॉपर्टीमध्ये कदाचित तुम्हाला प्रॉफिट रिटर्न्स बघायला सुरू होतील. अगेन तुम्ही परत ती प्रॉपर्टीमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करताय ती कुठल्या एरियामध्ये करताय, कुठल्या लोकेशनला करताय, त्याचं फ्युचर डेव्हलपमेंट कशी आहे, या डेमोग्राफिक्सवरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतात. एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट होणार आहे म्हणून आपण तिथे घेतलं आणि दुर्दैवाने गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजमुळे किंवा लोकल इश्यूजमुळे जर ती गोष्ट तिथे नाही घडू शकली तर मग तुम्ही असं म्हणणं चुकीचं होईल की बाबा मी इथे हे होणार होतं म्हणून इन्व्हेस्ट केलं, कदाचित 5 वर्षांनंतर इथे प्रॉफिट मिळेल अशी मला अपेक्षा होती पण आता ते माझे पैसे अडकले किंवा आहे एवढीच इन्व्हेस्टमेंट मला परत मिळते. सो सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण गोष्टींचा विचार करून जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रॉपर्टीत इन्व्हेस्ट कराल त्यावेळेला ते पैसे गुंतवावे असं मी सांगतो. सो असं हमखास की प्रॉफिट मंत्रा तुम्हाला असं कुठला म्हणलात तर माझ्याकडे असा कुठलाही प्रॉफिट मंत्रा असा नाही आहे की शुअर शॉट तुम्ही प्रॉफिट कमाल. पण येस पेशन्स ठेवा, एक लॉंग टर्म विजन ठेवा. रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही शेवटी एंड ऑफ द डे पैसे कमवूनच बाहेर पडतो. आपण न्यूजमध्ये पण ऐकतोय की IT कंपनीज दुसरीकडे चालले जेणेकरून ट्रॅफिकमुळे किंवा वेगळ्या कारणामुळे. सो काय सांगाल त्यामध्ये, फ्युचर कसं आहे पुण्याचं? सो मी पण मध्ये आत्ता कोणाच बरीचशी रील्स ऐकले, स्टेटमेंट्स बघितली मध्ये की काय 32 IT कंपनीज पुण्यामधनं शिफ्ट होतात. बरोबर. आता त्याच्यात कितपत खरं आहे खोटं आहे याचा डेटा माझ्याकडे नाही, त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं माझ्या बाजूने चुकीचं होईल. बरोबर. मी स्वतः अतिशय पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व आहे. मी कुठल्याही गोष्टीकडे पेसिमिझमनी न बघता ऑप्टिमिझमनीच कायम बघतो. आय थिंक आपण बघितलं तसं आता मोदी 3.0 गव्हर्नमेंट आलं आहे. सुदैवाने आपण म्हणू की पुण्याला एक चांगला खासदार आत्ता मुरलीधर मोहोळ या रूपाने आपल्याला मिळाला आहे आणि आपलं सगळ्यांचं आपण म्हणू की आय थिंक कदाचित फ्युचर ब्राईट आपण याच्यात बघू की आज पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीला आज मोदी साहेबांनी मंत्रिपद दिलेलं आहे. दोन्ही मंत्रिपदं ही अतिशय प्रामुख्याची आहेत आणि एक पुण्याबद्दल विजन असलेला व्यक्ती आपल्याकडे आज आपल्याला जेव्हा तिथे दिल्लीत दिसतो आहे तेव्हा मला असं वाटतं की जे पुण्याचे जे अडचणीचे विषय आहेत, मेनली आता एक अडचणीचा विषय दिसतोय आपल्याला ट्रॅफिक, दुसरा अडचणीचा विषय दिसतोय आता आपल्याला जे एअरपोर्टचं एक्सपान्शन, आत्ताचा एक्झिस्टिंग रनवे एक्सपान्शन आणि न्यू एअरपोर्ट जे आपलं प्रपोज्ड आहे. सो ॲटलिस्ट क्लिअर कट विजन दिसते आहे, त्या पद्धतीने इंटेंट त्यांचा दिसतो आहे. आणि ऑफकोर्स मी असं म्हणतो की पुण्याची ही जी काय आता ट्रॅफिकची जी काय इश्यूज झालेले आहेत, बिकॉज जी ग्रोथ मागच्या 5-7 वर्षात पुण्याने किंवा 10 वर्षात पुण्याने बघितलेली तेवढी पुण्याने कधी बघितलेली नव्हती. त्यावेळेला कदाचित तेवढं फ्युचरिस्टिक प्लॅनिंग नसेल की आपला ट्रॅफिक एवढा वाढणार आहे, त्या दृष्टीने रस्ते, रोड्स, फ्लायओव्हर्स, मेट्रो
याचे त्यावेळेला आधी सुरुवातीला कधी विचार एवढे झाले नाही जे आत्ता होत आहेत. कुठलीही डेव्हलपमेंट जेव्हा आपण करतो त्यावेळेला काही काळासाठी आपल्याला थोडासा त्रास किंवा पेन पॉईंट जे आपल्याला सहन करायला लागणार आहे. आज तू बघितलंस तर कदाचित 10 वर्षापूर्वी आपल्याकडे पुण्यामध्ये मेट्रो नव्हती. आज मेट्रोची एक लाईन सुरू झाली. आता दुसऱ्या लाईनचं हिंजवडीपर्यंतचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलं. आय थिंक नेक्स्ट मार्चपर्यंत होपफुली ते काम पूर्ण व्हावं. मेट्रो जर लोकांनी वापरायला सुरू केली रीतसर जशी ज्याच्यासाठी प्लॅन केलेली आहे तर मला असं वाटतं पुण्याच्या ट्रॅफिकवरचा ताण पण थोडाफार प्रमाणात कमी होईल. आणि विथ ऑल दिस डेव्हलपमेंट जी ॲटलिस्ट आता प्रपोज आहे ऑन पेपर आहे, आय होप इट इज इम्प्लिमेंटेड, आय सी अ गुड ॲटलिस्ट गुड रन फॉर पुणे फॉर द नेक्स्ट 15-20 इयर्स ॲटलिस्ट. जसं की रिअल इस्टेटमध्ये पण लॉसेस होतात. सो मला हे खरंच डीपमध्ये जाणून घ्यायचं की कशा प्रकारचे लॉसेस होतात, म्हणजे बाय करताना किंवा सेल करताना काय पॅरामीटर्स असतात जेणेकरून मूळ कारण काय असतात रिअल इस्टेटमध्ये लॉसेस जे बिल्डर्स करतात त्या रिलेटेड. सो तू हा प्रश्न जर बिल्डरच्या बाजूने बघितला असेल की बाबा बिल्डर एखाद्या साईटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग नंतर सबसिक्वेंटली आपण लॉसेसचा विषय केला तर त्याच्यात पर से कुठलाही व्यावसायिक हा लॉस मेकिंग याच्यामध्ये व्हेंचरमध्ये कधी पैसे घालत नसतो. बरोबर. कदाचित एखाद्या लँडमध्ये किंवा त्या एरियामध्ये आपल्याला फ्युचर पोटेन्शियल दिसतं आहे म्हणून तिथे सगळे डेव्हलपर पैसे जर इन्व्हेस्ट करत असतील आणि उद्या जर एखादी गव्हर्नमेंटची पॉलिसी बदलली किंवा लोकल इश्यूजमुळे तिथे काही इश्यूज क्रिएट झाले असतील आणि तिथली ती डेव्हलपमेंट जी प्लॅन्ड होती और प्रपोज होती ती डेव्हलपमेंटच झाली नाही कदाचित, तर इन दॅट केस ते जे प्रोजेक्ट आपण व्हिज्युअलाइज केलं असतं ते कदाचित इट मे बी नॉन सेलिंग प्रोजेक्ट होऊ शकतं. त्यामुळे कदाचित त्याच्यात लॉसेस होऊ शकतात. अगेन क्लायंटच्या बाजूने सुद्धा हा विचार करायचा म्हटलं तर हा सेम पॅरामीटर त्याला ॲप्लिकेबल होतो की आपण जेव्हा एखादी प्रॉपर्टी घेतो आहे तर ती प्रॉपर्टी कुठल्या लोकेशनला घेतो आहे, त्याच्या आजूबाजूची सराउंडिंग कशी आहे, त्याची फ्युचर ग्रोथ ही सिक्युअर्ड आहे का, तिथल्या ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या खरंच घडणार आहेत का नाही घडणार आहेत. तर या बऱ्याच फॅक्टर्सवरती आय थिंक गोष्टी अवलंबून राहतात. ते असं एक त्याला कुठलासा पॅरामीटर लावता येत नाही म्हणाला की बाबा ह्याच्याचमुळे लॉस मेकिंग होईल और ह्याच्याचमुळे प्रॉफिट होईल. शेवटी एक ते गणित असतं. आपण काही वेळेला आपली सगळी गणितं बरोबर ठरतात, काही वेळेला एखाद्या वेळेला आपलं गणित चुकतं पण करत. परचेस करताना काही पॅरामीटर्स आहेत का जे बघितले पाहिजे, म्हणजे लोकेशन किंवा तुम्ही पर्सनल लेवलला काय करता? म्हणजे मी जेव्हा कुठली लँड परचेस करतो किंवा लँड डेव्हलपमेंटसाठी जेव्हा माझ्याकडे घेतो त्यावेळेला ऑब्व्हियसली सराउंडिंग काय आहे, त्या प्लॉटचा एरिया किती आहे, त्याच्यावर माझं होणारं प्लॅनिंग कसं बसतं आहे, त्याच्यावरती माझे फ्लॅट डिझाईन करताना त्याचं लाईट व्हेंटिलेशन याचा विचार कसा होतो आहे, सराउंडिंगला शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स ही अप्रोचेबल डिस्टन्सेसला आहेत का नाही आहेत याचा मी माझ्याकडून विचार करतो, सो दॅट मला सेलिंगला आणि क्लायंटच्या सोयीनुसार ॲटलिस्ट पुढच्या फ्युचरिस्टिकच्या दृष्टीने त्यांना सोयीचं होईल या दृष्टीने मी ॲटलिस्ट लँड ॲक्विजिशनच्या वेळेला मी माझ्याकडून हे विचार करतो. रोडचा अप्रोच कसा आहे, त्याच्यानंतर बाबा त्याची ॲक्सेसिबिलिटी कशी आहे, आजूबाजूला शक्यतो कुठल्या स्लम्स नाही आहेत ना, त्याला प्लसेस मायनस अगेन. परत आपण म्हणतो स्लम्सला जसं आपण म्हणतो असं, पण शेवटी एंड ऑफ द डे आपल्याकडे येणारी काम करणारी बाई सुद्धा ही कदाचित स्लम म्हणणं येते. सो आपली सपोर्ट सिस्टीम जी आहे ही शेवटी तिथनंच येते. त्यामुळे त्याचे प्लसेस मायनसेस दोन्ही आहे. घर आहे जे मी आत्ता राहतोय आणि मला एक सेकंड होम बघायचं आहे. सो त्याच्यामध्ये की मी रेसिडेन्शियल घर घेऊ की कमर्शियल लोन घेऊ, म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टी घेऊ. सो ह्याच्यात खूप कॉन्फ्लिक्ट असते लोकांची की मी रेसिडेन्शियल घेऊ वर्सेस कमर्शियल प्रॉपर्टीज. सो आय थिंक तुम्ही जेव्हा कुठली सेकंड इन्व्हेस्टमेंट म्हणून बघता त्यावेळेला तुमचं त्या इन्व्हेस्टमेंट मागचं उद्दिष्ट काय आहे हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. सेकंड होम म्हणून जेव्हा लोक घराकडे बघतात त्यावेळेला ऑब्व्हियसली बाबा माझं आठवडाभराचं आयुष्य एक धक्काधक्कीचं चाललं आहे किंवा एक 15 मला कुठेतरी बाबा पुण्यातच पण पुण्याच्यापेक्षा जवळ मला एक घर असावं जिथे बाबा मी मला तिथे मग बाकी आय थिंक नेचर चांगलं बाजूला आहे, फॅसिलिटीज चांगल्या आहेत, ॲम्युनिटीज चांगल्या मिळाल्यात आणि इट्स अ रिक्रिएशनल स्पेस पण की जिथे मी 1-2 दिवस माझ्या फॅमिलीबरोबर जातो शांतपणे, आय थिंक माझ्या फॅमिलीवर वेळ स्पेंड करतो आणि मी परत होतो. दॅट कॅन बिकम अ सेकंड होम. पण तुम्ही फक्त फ्युचरिस्टिक यांनी असा विचार करताय की मी एक सेकंड होम म्हणून घेतो आणि मग मी ते भाड्याने देतो आणि त्यातून मला उत्पन्न मिळणार आहे. हा जो ऑब्जेक्टिव्ह असेल तर असं त्याच्यावरती थोडंसं भाष्य करणं चुकीचं राहील. पण इन्व्हेस्टमेंट म्हणून रिटर्न तुम्हाला हवे असतील तर मी सांगेन की ॲट दिस प्रेझेंट मोमेंट कमर्शियल प्रॉपर्टी इज ऑलवेज अ बेटर ऑप्शन. ॲटलिस्ट म्हणजे तुम्ही एक 40-50 लाखाचं तुमचं जर बजेट असेल, मी कदाचित थोडं जास्त सांगत असेल, कदाचित कमी पण असेल, पण मग तुम्हाला चांगल्या लोकेशनला ॲटलिस्ट एखादं छोटं ऑफिस स्पेस किंवा
एखादी अशी प्रॉपर्टी की जी तुम्ही कन्सल्टंट्स किंवा यांना तुम्ही रेंटलवरती देऊ शकाल, अशी कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ॲटलिस्ट तुम्हाला भाडं जे आहे हे लगेच इमिजिएटली चांगलं सुरू होईल. पण परत ते लोकेशन कुठलं आहे जी तुम्ही चूज करता आहात याच्यावरती पण अवलंबून राहील. नाही तर कुठे लांब घ्यायचं, मी ऑफिस स्पेस म्हणून घेतलेलं होतं आणि मला तिथे भाडं मिळत नाही आता, हेही चुकीचं राहील. सो काय ऑब्जेक्टिव्हनी तुम्ही घेणार आहात याच्यावरती तुम्ही थोडासा विचार करा आणि मग तुमची इन्व्हेस्टमेंट काय. रिटर्न्स कम्पेअर केलं तर किती असतात म्हणजे ॲज अ रेसिडेन्शियल आणि कमर्शियल वर्सेस? सो ऑब्व्हियसली रेसिडेन्शियलला रिटर्न किंवा रेंट जे मिळतं हे स्लाइटली कमी मिळतं कम्पेअर टू दॅट. ऑफिसेसला तुम्हाला रेंटल हे चांगलं मिळतं, पण अगेन ऑफिसेसला जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात त्यावेळेला ते ऑफिस काय एरियाचं आहे, ते किती मोठं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला तिथे पार्किंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे का नाही आहे, कनेक्टिव्हिटी कशी आहे, या सगळ्या गोष्टींवरती ते अवलंबून राहील. प्रॉपर्टी टॅक्स परत त्याला हायर साईडला राहतो. त्यामुळे ही सगळी गणितं मांडला कम्पेअर टू दॅट विज रेसिडेन्शियलला तुम्ही जेव्हा एखादी प्रॉपर्टी विकत घेणार असाल त्यावेळेला. आणि मग एकदा तुम्ही गणित मांडल्यानंतर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती मिळणार आहे याचा विचार करा आणि मग ती इन्व्हेस्टमेंट केली तर आय थिंक ती जास्त बरी पडेल. असे कोणते मेन 5 पॉईंट्स तुम्ही सांगू शकाल की जेव्हा आपण प्रॉपर्टी बाय करतो किंवा एक हाऊस बाय करतो तेव्हा एक मंत्र असं काही? आय थिंक मी कायम हा मंत्र सांगत होतो की आय थिंक आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे पहिलं तुम्ही डिसाईड करा कुठली इन्व्हेस्टमेंट करताना. सेकंडली त्या डेव्हलपरकडे ज्याच्याकडे तुम्ही बघता आहात त्याचं ओव्हरऑल मागच्या 4-5 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे. कदाचित एखादा नवीन बिल्डर पण असू शकतो, तो चांगला बिल्डर आहे की जो कदाचित त्याची पहिली साईट करतोय, पण एकदा डेव्हलपरला भेटल्यावरती तुम्हाला ओव्हरऑल आय थिंक एक पर्स्पेक्टिव्ह त्यातून मिळतो. कुठल्या लोकेशनला करतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी जेव्हा माझं घर घेतो आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करतो आहे हे कुठल्या लोकेशनला करतो आहे. उद्या फ्युचरिस्टिकली मला 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर माझी जर गरज बदलली, माझी गरज वाढली, तर मला जर एखादा नवीन 2 BHKच्या ऐवजी 3 BHKचा फ्लॅट घ्यायची वेळ आली तर मला हा फ्लॅट सेलिंगला सोपा पडेल. त्यामुळे आय थिंक लोकेशन कुठलं आहे ते बघा, तो प्लॅन प्रॉपर सँक्शन झाला आहे का नाही त्याच्याबद्दल बघून घ्या. रेरावरती त्याचे रेरा अप्रुव्हल्स व्यवस्थित आलेत का नाही हे एक बघून घ्या. लीगल टायटल त्याचं क्लिअर आहे का नाही आहे. टिपिकल बरेच वेळेला लोक लीगल डॉक्युमेंट्स सगळे घेतात पण त्याचा प्रॉपर लॉयरकडून त्याचं गायडन्स घेत नाही. सो एखाद्या लॉयरला ॲटलिस्ट मित्र असेल किंवा एक प्रोफेशनल लॉयर असेल त्याला तुम्ही दाखवा, त्याचे काही त्याच्यावरती इनपुट्स असतील तर जरूर घ्या. आपल्याकडे आपण घर घेणार आहोत हा निर्णय घेतल्यावरती पटकन कोणाला सांगत नाही, शेअर करत नाही की नको उगीच कशाला, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सांगायला नको. पण तो सांगून निर्णय चुकण्यापेक्षा ॲटलिस्ट जे जवळचे 2-3 सल्लागार चांगले असतील त्यांच्याशी जाऊन तो विषय डिस्कस करा, शेअर करा. तुमची काही एन्झायटी असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांना ते ओपनली विचारा. जी साईटची सेल्स टीम असेल, बिल्डर असेल, त्याला ते प्रश्न तुमचे ओपनली विचारा आणि मग तुमची जी उत्तरं मिळतात त्यात मोर ऑर लेस आय थिंक यू विल गेट द राईट आन्सर्स. असे काही अनडेव्हलप म्हणजे जागा आहेत का जिथे आज आपण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करून एक चांगला रिटर्न्स, अशी कुठल्या जागा तुम्हाला माहिती आहेत किंवा रिसर्चमध्ये तुम्ही? सो आत्ता आय थिंक मला असं वाटतं टू बी व्हेरी फ्रँक पुढच्या 15-20 वर्षांची जी काही ग्रोथ दिसते आत्ता मोर ऑर लेस आय थिंक बरेचसे एरियाज आहेत हे ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहेत आत्ता. त्यामुळे नवीन अशी कुठली जागा की जिथे 15 वर्षांनंतर काही नवीन डेव्हलपमेंट होणार आहे तर मे बी पुरंदर एक आत्ता जागा अशी दिसते की माहीत नाही त्याचा एअरपोर्ट कधी होणार आहे, पण कदाचित तिथे डेव्हलपमेंट फ्युचरमध्ये दिसते. रेसिडेन्शियल आणि कमर्शियल ही चांगली होईल असं वाटतंय. सो लँडमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर कदाचित दॅट इज द लोकेशन दॅट यू शुड लुक ॲट इट फ्रॉम फ्युचरिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. आपला रिंग रोड आता सेकंड रिंग रोड आता सँक्शन झाला आहे, होपफुली त्याचं काम पण लवकर सुरू होईल. त्यामुळे आउटर रिंग रोडच्या जवळपास लँडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर कदाचित ते फ्युचरिस्टिक दृष्ट्या, पण फ्युचरिस्टिक म्हणजे लगेच 4 वर्ष 5 वर्षांनी ॲटलिस्ट एक 10-15 वर्षांनंतर त्याचे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कदाचित चांगले मिळतील आपल्याला कम्पेअर्ड टू दॅट. आय थिंक आज लँड रेट ऑलरेडी आता रिंग रोड डिक्लेअर झाल्यावरती ऑलरेडी त्याचे लँड रेट ऑलरेडी वाढायला सुरू झालेले आहे, पण तो 10 वर्षांनी अजून लँड रेट वर जाण्यापेक्षा मग आज इन्व्हेस्टमेंट केली आणि तेवढी सस्टेन ठेवली तर तो एक ऑप्शन आहे. रेसिडेन्शियलच्या बाबतीत मी म्हणेन की आय थिंक बाहेर आत्ता एनिवे खूप आत्ता ओव्हर सप्लाय आहे आत्ता जो चाललेला आहे तो. केवळ मला फ्लॅट घेऊन तो भाड्याने द्यायचा या ऑब्जेक्टिव्ह घेणार असाल तर जिथे आत्ता प्रॉपर डेव्हलपमेंट झाली आहे
तिथे त्या लोकेशन्सलाच फक्त फ्लॅट घ्या जिथे कामं चालू आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी डेव्हलप झालं आहे, अशा ठिकाणी घ्या, रादर दॅन फ्युचरिस्टिक होप नाही की इकडे इकडे होईल काहीतरी, याच्यावर घेत बसण्यापेक्षा आय थिंक तिथे केलं तरी शुअर इन्व्हेस्टमेंट चांगली होईल. हो सर, फर्स्ट ऑफ ऑल तर खूप खूप थँक्यू की तुमचे जे व्हॅल्युएबल एक्सपिरियन्सेस आहेत ते आमच्या व्ह्युअर्सपर्यंत शेअर केल्याबद्दल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडी जरी सरांकडून इन्स्पिरेशन अँड व्हॅल्युएबल कंटेंट वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करा. आणि तोपर्यंत थँक्यू सर. थँक्यू.